गतवर्षीच्या संकटापासून शेतकरी उभा राहत नाही, तोच यंदा पुन्हा एकदा अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं जगणं हैराण केलंय. पाहूयात. परभणीत आंबा बागेचं मोठं नुकसान. काल रात्रीच्या अवकाळी पावसामुळे झाडावरच्या कैऱ्यांना झोडपलं. यंदा गावरान आंब्याचं उत्पादन घटण्याची शक्यता. भंडाऱ्याच्या त्रिड्डी इथल्याही आंबा पिकाला तडाखा. नांदेडमध्ये शेकडो हेक्टरवरील हळद अवकाळीमुळे भिजली. अर्धापूर तालुक्यात मोठं नुकसान. हळदीसह अनेक पिकांनाही फटका. नाशिकच्या सटाणा बागलाण पट्ट्यात अवकाळीमुळे कांदा, द्राक्ष आणि फळबागा उद्ध्वस्त. सटाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. नदी नाल्यांना पूर. धुळ्यातल्या साक्रीमध्ये पावसासह गारपिटीमुळे कांदा, बाजरी, गहू आणि मक्याच्या शेतीचं नुकसान. तत्काळ पंचनामे करून अर्थसहाय्य देण्याची मागणी. जळगावच्या नशिराबाद भागात काढणीला आलेला गहू आणि पीक मातीमोल. गेल्या वर्षीच्या पंचनाम्यांची अद्यापही मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची तीव्र नाराजी. अवकाळीमुळे परभणीमधल्या ज्वारी, हळद, चिकूच्या बागांचं नुकसान. जालन्यातही अनेक एकरावरचं पीक उद्ध्वस्त. साताऱ्यासह वाई खंडाळातही पिकांना फटका. सातारा शहर, जावळी, कोरेगाव तालुक्यासह इतर भागातही अवकाळी पाऊस. नांदेड जिल्ह्यामध्ये गारपिटीनं पिकं भुईसपाट. ज्वारी, मका, केळी, आंबा, हळद उत्पादक हवालदिल. अर्धापूर, मुदखेड, भोकर तालुक्यात सर्वाधिक नुकसान. अवकाळीचा गोंदियातल्या धान पिकाला फायदा, मात्र मक्याचं मोठं नुकसान. बुलढाण्यामध्ये अनेक शेतांमधलं गव्हाचं पीक अवकाळीनं हिरावलं. तब्बल 6,000 हेक्टरवरील क्षेत्राचं नुकसान झाल्याचा अंदाज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.